मराठ्यांना कुणबी ठरवून ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे करतायत। पण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला हवं की नाही असा प्रश्न आम्ही सध्या सर्वपक्षीय नेत्यांना विचारतोय। ही नेते मंडळी काय म्हणतायत आपण पाहूया। याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य आहे। आश्वासनं काय शरद पवार साहेबांनी दिली नाहीत। आश्वासनं त्यांच्या असलेल्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या महायुतीने दिलेली आहे। आता तुम्हाला द्यायला कोणी अडवलं नाही। विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांनी त्या आरक्षणाला पाठिंबा दिला। राज्य तुमचं आहे, बहुमत आहे आणि तशा प्रकारे केंद्रामध्ये सुद्धा तुमचं बहुमत आहे। राजकारणामध्ये नाव घ्यायचं मग शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी। तुम्ही तुमचं बघा ना, आम्हाला ज्यावेळेला आमच्याकडे जबाबदारी असेल तर आम्ही बोलू। राष्ट्रवादीची भूमिका आरक्षण देण्याच्या संदर्भामधून पहिल्यापासून राष्ट्रवादीची नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची भूमिका आहे। आरक्षण देण्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। त्या कमिटीमध्ये काम आम्ही केलेलं आहे आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काही निर्णय आम्ही केलेले होते, अत्यंत योग्य पद्धतीने निर्णय केलेले होते। यामध्ये ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजातील गरजूंना आरक्षण देणं शक्य आहे ते, आणि ते दिलं पाहिजे या मताचा मी आहे। या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं। म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत। हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये। आम्ही सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण एक शूद्र म्हणून मिळालेलं आरक्षण आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचं जे आहे ते त्यांनी जो वाट पेटवलाय या सरकारने, हा त्याच्यासाठीच पेटवला आहे की जे होणार नाही ते होण्यासारखं दाखवायचं। मला सांगा ना, पहिला जो एकनाथ शिंदे साहेबांनी गुलाल उधळला तो गुलाल आहे कुठे? म्हणजे विस्मृती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे। याचा सर्वात जास्त वापर जर कोणी करत असेल तर ते बीजेपी। सगळं विस्मृतीत टाकून द्यायचं। मला पण मान्य आहे पूर्व मनोज दादा कधी सुद्धा एखाद्या ओबीसी कुटुंबावर सुद्धा अन्याय झाला। माझं एका प्रकरणामध्ये घर जाळलं होतं, पण ते राजकीय त्या जिल्ह्याच्या पुरतं ते राजकारण होतं आणि त्या झाल्यानंतर सुद्धा मला मनोज दादा म्हणले होते तुला काहीतरी अडचण असली तर मी तुझ्या मागे उभे राहणार। ओबीसी कुटुंबावर सुद्धा अन्याय झाल्यावरती ते रस्त्यावर उतरतात आणि मग ते समाजासाठी करतात। आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेले तर खरंच परिस्थिती मुलांची खूप वाईट आहे। त्याच्यामुळे ते जे करतात ते योग्य करतात आणि पहिल्यापासून आरक्षणासंदर्भात माझा जाहीरपणे पाठिंबा आहे।